भिवंडी महापालिकेच्या महासभेत आज अनधिकृत बांधकामाच्या मुद्द्यावरून मोठी खळबळ उडाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक प्रभाग अधिकाऱ्यावर धोकादायक इमारती, रिपेरिंगची कामे आणि गाळेधारकांकडून लाखोंची वसुली केल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाला धारेवर धरल्याने सभागृहात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। भिवंडी शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। महापालिकेच्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक फराजबाबा बहाउद्दीन यांनी प्रभाग समिती क्रमांक 5 चे प्रभाग अधिकारी सईद चिवणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। नगरसेवक फराजबाबा बहाउद्दीन यांनी धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमधून 2 लाख रुपये, रिपेरिंगच्या नावाखाली 3 लाख रुपये, गाळीधारकांकडून प्रत्येकी 10,000 रुपये खंडणी स्वरूपात वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप सभागृहात केला आणि या आरोपानंतर प्रभाग अधिकारी सईद चिवणे यांनी आपली बाजू मांडत स्पष्टीकरण दिले। मात्र त्यांची उत्तरे समाधानकारक नसल्याचा आरोप अनेक नगरसेवकांनी केला आणि त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळाचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान अनधिकृत बांधकामांमध्ये अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित वसुलीचा मुद्दा महासभेनिमित्त चव्हाट्यावर आला असून प्रभाग अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिलेली शासकीय वाहने परत घेण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक फराजबाबा बहाउद्दीन यांनी केली आहे। या प्रकरणामुळे भिवंडी महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। काय सांगायचं, आरोप नाही सत्यारोप आहे। महानगरपालिकेमध्ये एक पर्टिक्युलर अधिकारी, प्रभाग अधिकारी स्वतःला कलेक्टरपेक्षा जास्त हे वाटतं की मी कलेक्टर आणि कमिशनरचे जास्त माझे पॉवर आहे। बरोबर आहे, धोकादायक मध्ये 2-2 लाख रुपये घ्यायचे, बरोबर रिपेरिंग परमिशन मध्ये 3 लाख रुपये हवे त्यांना, गोरगरीब दुकानवाले त्यांच्याशी 10,000 रुपयाचे याला हप्ता हवे आणि सगळे आरोप लावले मी, माझ्याकडे सगळे पुरावे, मी असंच हवेत मी कोणावर आरोप नाही लावतोय, बरोबर। आणि हे असं नाही, कमीत कमी 3-4 महिने झाले हे चालू आहे। तो आता काय आमच्याकडे काय जे नाही झाला, तर आज मी महासभेत महापौर साहेबांना केला, आम्ही लोकांनी, मिनी प्रशांत लाट साहेबांनी 8-9 नगरसेवक लोकांनी लेटर दिला की साहेब आता जास्त झालाय, आता तुम्ही हे महासभेत घ्या। प्रभाग अधिकारी प्रभाग 5 त्यांचं नाव सईद चिवणे। असं महासभेत जे तुम्हाला आश्वासन काय भेटलं? आश्वासन काय, आमचं काम आहे की लोकांचे जे मुद्दे, लोकांवर जे काय म्हणतात तुम्ही अत्याचार होते किंवा लोकांवर काय काय फायनान्शियल हे लोक हे करतात ऑफिसर्स, बरोबर। आमचा हे आहे की बाबा महासभेसमोर, कमिशनर समोर ते मांडवायचंय। आज आम्ही हे केलं आणि आम्ही एक मागणी केली आहे की बाबा त्याला तिथून सस्पेंड करा। आता ती रुलिंग, ती राईट ते महापौर साहेब करे, ते कमिशनर साहेब करे, ते निर्णय घेणार त्यांना काय घ्यायचं आहे।